मित्रांनो, तुम्ही ऐकलं असाल आता महा-आयडी बनवावं लागणार। हे महा-आयडी म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाचं नवीन एक कार्ड। अनेक प्रकारची कार्ड तुम्ही ऐकलं असाल, तर महा-आयडी खूप महत्वाचं आहे। महाराष्ट्र शासनाचं हे कार्ड आहे। यामध्ये आपल्याला महा-डीबीटी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपले सरकार सेवा जे काही दाखल्यांच्या सुविधा आहेत त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर हे महा-आयडी कार्ड खूप महत्वाचं आहे। आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकदा अनेक प्रकारची कागदपत्र अपलोड करावी लागतात, पण जर आपला महा-आयडी बनला तर तुम्हाला हा आयडी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज किंवा कागदपत्र अपलोड करायची गरज नाही आहे। हे कार्ड फक्त 2 मिनिटात आपण घर बसल्या तुमचं तुम्हीच काढू शकता। कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे इथं पहा, महा-आयडी हा एकमेव ओळख क्रमांक मिळतो। हा क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या सर्व सेवा व योजनांसाठी वापरता येतो। त्यामुळे वेगवेगळ्या विभागासाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही। त्यामुळे खूप महत्वाचं एक पोर्टल आहे महासारथी। म्हणजेच काय, महा-डीबीटीच्या 93 योजना, आपले सरकार सेवा केंद्राच्या 1077 योजना आणि आता महा-आयडी जवळजवळ 45,023 तयार झालेले आहेत। चला तर आपण आता महा-आयडी बनवून घेऊयात। आपल्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती या आणि वेबसाईट टाइप करा mahasaarthi.maharashtra.gov.in किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती एंटर करा। यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आता आपल्याला महा-आयडी तयार करायचा आहे। यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला आधार क्रमांक इथे प्रविष्ट करायचा आहे। इथे डिक्लेरेशन आहे, त्या डिक्लेरेशन बॉक्सला टिक मार्क करायचे आहे आणि इथे ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड प्रविष्ट केला। इथं आता डिक्लेरेशनला ऍक्सेप्ट करण्यासाठी इथे कर्सर खाली घ्या, सर्व वाचून घ्या, त्यानंतरच इथं टिक मार्क येतो म्हणजे खालती आल्यानंतर, आणि इथे ओटीपी पाठवा हा पर्यायावरती क्लिक करा। ओटीपी यशस्वीरित्या पाठवलेले आहे। तुमच्या आधार नंबर जो आहे, मोबाईल नंबर आधारशी लिंक, त्यावरती ओटीपी गेलेला आहे 6 डिजिट, तो इथे प्रविष्ट करा आणि सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करा। पाहू शकता इथे ओटीपी सक्सेसफुली झालेला आहे। डेटा प्रवेश सहमती, आता हे पाहू शकता महासारथी एकूण संमती आहे। जी काही संमती आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता। संमती घोषणापत्र आहे। पहा इथे सुद्धा डिक्लेरेशन आहे, ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि इथं स्वीकृती द्या आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा तुमचा डेटा सुरक्षित असणार आहे। पहा यानंतर पुढील ऑप्शन आलेला आहे, तुमचे तपशील सत्यापित करा। आधारवरचं पूर्ण डेटाबेस आलेला आहे। तुमचं नाव, जन्मतारीख, लिंक, मोबाईल नंबर इथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे, जो की तुमच्या आधारशी लिंक असलेला आहे। इथे ईमेल आयडी सुद्धा प्रविष्ट करायचा आहे। यानंतर पहा पत्त्याची माहिती आलेली आहे, पत्ता चेक करू शकता। यानंतर हा कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो इथे प्रविष्ट करायचा आहे। त्यानंतर पहा जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। पहा ओटीपी यशस्वीरित्या तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वरती गेलेला आहे। आता पहा इथे वरील बॉक्स मध्ये मोबाईल नंबरचा ओटीपी टाका आणि खालील बॉक्स मध्ये ईमेल आयडीचा ओटीपी टाका आणि यानंतर सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करा। पाहू शकता युजर सक्सेसफुली क्रिएटेड, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। महा-आयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे। आता पहा महा-आयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल। महा-आयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येईल। आता काय चालले आहे पहा, नोंदणी पूर्ण झालेली आहे। महा-आयडी तयार करण्याचे आणि माहिती गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। आता तुम्हाला 24 तासानंतर महा-आयडी क्रिएट होऊन तुमच्या ईमेल वरती येणार आहे। पहा इथे मुख्य पृष्ठावर परत जा। पुन्हा आपल्याला कुणाची महा-आयडी क्रिएट करायची असेल तर सेम प्रोसेस आहे, इथून तुम्ही महा-आयडी क्रिएट करू शकता।